यावर्षी होलिका दहन जे करायचं आहे ते नेमकं किती तारखेला करायचं, खूप मोठा संभ्रम आहे। याची दोन कारणं मी तुम्हाला सोप्यात सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो। पहिलं कारण असं आहे की 2 तारखेला संध्याकाळी 5:56 चतुर्दशी आहे आणि त्यानंतर पौर्णिमा लागते आहे। अर्थात 2 तारखेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा ही तिथी असणार आहे। प्रदोष काळामध्येच मुख्य होलिका दहनाचा जो विधी आहे तो केला जातो। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मात्र 3 मार्चला आपण कुठेही होलिका दहन करू शकणार नाही, कारण 3 मार्चच्या दिवशी आपल्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण दिसणार आहे आणि ह्याचं धर्मसिंधू या आपल्या शास्त्रीय ग्रंथानुसार प्रमाण असं मिळतं, ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमा सत्वे ग्रहण मध्य एव कार्यम। धर्मसिंधूनुसार ज्या दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आपल्याला पौर्णिमेला दिसणार असेल तर त्याच्या पूर्वीच्याच दिवशी आपण होलिका दहनाचं कार्य केलं पाहिजे। आणि जर ग्रहण नसतं तर ज्या प्रदेशांमध्ये 3.5 प्रहरापेक्षा जास्त पौर्णिमा आपल्याला दिसणार आहे त्या प्रदेशांमध्ये 3 मार्चला केलेलं चालणार होतं। आणि आता या सगळ्याचं कन्क्लुजन असं आहे की आपल्याला होलिका दहन जे करायचं आहे ते 2 मार्चलाच करायचं आहे, संध्याकाळच्या वेळी अर्थात प्रदोष काळामध्येच करायचं आहे। जरी भद्रा त्या दिवशी असली तरी भद्रा असताना सुद्धा होलिका दहन हे नक्कीच होऊ शकतं आणि त्यामुळे काहीच संभ्रम मनात निर्माण ठेवू नका। 2 मार्चलाच आपल्याला होलिका दहन करायचं आहे। जय जय रघुवीर समर्थ।